नमस्कार मित्रमैत्रिणींनो. वाघ हा जंगलाचा राजा आहे असं म्हटलं जातं. पण आता याच वाघाच्या अधिवासाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. 2022 साली झालेल्या व्याघ्र गणनेनुसार भारतातील एकूण वाघांची संख्या 2167 एवढी आहे. मध्य प्रदेशात ती सर्वाधिक म्हणजे 785 आहे, तर महाराष्ट्रातील वाघांची संख्या ही 444 एवढी आहे. पण 2025 सालाची सुरुवातच वाघांच्या भारतभर घडलेल्या मोठ्या शिकार सत्रानं झाली. एकट्या महाराष्ट्रातच सुमारे 25 वाघांची शिकार झाली आणि संपूर्ण भारतात हा आकडा 50 पेक्षाही अधिक असल्याचं समोर आलंय. त्यामुळं वाघांचा अधिवास असलेल्या संरक्षित अभयारण्यांमध्येही वाघांच्या मुक्त संचाराचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. वाघांच्या शिकारीत आणि त्यांच्या अवयवांच्या तस्करीत निष्णात असलेल्या बहेलिया या जमातीचा शिकार करणं हा पिढीजात व्यवसाय आहे. मध्य प्रदेशातील कटनी आणि आसपासच्या गावांमध्ये हे शिकारी जमात वास्तव्याला असते. पिढ्यानपिढ्या एका विशिष्ट यंत्रणेप्रमाणे ते वाघांची शिकार करत आलेले आहेत. होळीचा सण संपला की त्यांच्या टोळीचा मुखिया या टोळीतील सदस्यांमध्ये वाघाच्या शिकारीसाठी वेगवेगळ्या क्षेत्रांचं वाटप करतो. त्यानुसार भारतातल्या वेगवेगळ्या भागात बहेलिया शिकाऱ्यांचे समूह कुटुंबासह जातात. जंगल आणि गावाच्या सीमेवर ते तंबू ठोकून राहतात. त्यांच्यातील स्त्रिया खेळण्यांची विक्री, माळांची विक्री असे छोटे उद्योग करतात आणि पुरुष सदस्य हे शेतीच्या अवजारांची निर्मिती, त्यांना धार करून देणं अशी कामं करतात. पण हे करत असतानाच ते जंगलाचा बारकाईनं आणि पद्धतशीरपणे अभ्यास करतात. जंगलाकडे जाणाऱ्या प्रत्येक वाटेची आणि त्या जंगलातील वाघांची व्यवस्थित माहिती करून घेतात. वाघांच्या शिकारीसाठी ते स्टीलच्या जबड्याचे सापळे बनवतात. त्यांना बहेलिया ट्रॅप किंवा कटनी ट्रॅप असं म्हणतात. वाघांची पाणी पिण्याची ठिकाणं हेरून हे ट्रॅप्स तिथे लावले जातात. यात वाघ अडकल्यानंतर त्यांना मारून त्यांची कातडी, नखं, दात यांची तस्करी केली जाते. विविध मार्गानं चीनी बाजारापर्यंत ही तस्करी चालते आणि त्यात करोडो रुपयांचा व्यवहार होतो. या शिकारींमध्ये बहेलिया टोळीतील शिकारी, स्थानिक व्यापारी तसंच मिझोराम आणि मेघालयमधील तस्कर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील तस्करांचा सहभाग असल्याचं उघडकीला आलं. 2012 ते 2014 या काळात बहेलिया शिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात 40 वाघांच्या शिकारी केल्याच्या नोंदी आहेत. तसंच 2013 आणि 2015 या वर्षांमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पात 19 वाघांची शिकार नोंदवण्यात आली. या दरम्यान अनेक बहेलिया शिकाऱ्यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांद्वारे अटकही करण्यात आली. पण तरीही वाघांच्या शिकारीत म्हणावी तेवढी घट झालेली दिसत नाही. 21 फेब्रुवारी 2025 रोजी ॲडव्होकेट सुधीर तोडीतेल यांनी गेल्या 5 वर्षात विदर्भात 160 वाघांचा मृत्यू झाल्याची बाब मुंबई हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. यात महाराष्ट्र वनविभागासोबतच केंद्रीय वनविभाग, CBI, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण म्हणजेच NTCA आणि वन्यजीव गुन्हे नियंत्रण संस्था म्हणजे WCCB यांना प्रतिवादी करण्यात आलं. भारतात वाघांच्या संरक्षणासाठी प्रगत तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ यांसाठी खरं तर हजारो कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येतो. पण तरीही वाघांची शिकार रोखण्यात अपयश येत आहे. व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकीकडं पर्यटन व्यवस्थापन सुरळीतपणे पार पडताना दिसतं, पण खास वाघांच्या संरक्षणासाठी निर्माण केलेले विशेष व्याघ्र संरक्षण दल, मोबाईल स्क्वॉड, अँटी पोचिंग स्क्वॉड यांनी कधी विशिष्ट कारवाया केल्याचं ऐकिवात नाही. शिवाय महाराष्ट्रातील उमरेड करहांडला अभयारण्य, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, टिपेश्वर अभयारण्य या जंगलांमधून काही वाघ आजही बेपत्ता असल्याच्या नोंदी आहेत. या वाघांचं पुढे काय झालं याविषयी मात्र कोणतीही नोंद वन खात्याकडे नाही. या सर्व गोष्टींबरोबरच लक्षात घेण्यासारखे मुद्दे असे की वाघांच्या शिकारीबाबत सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय आणि पर्यावरणीय अशा सर्वच दृष्टिकोनातून चौफेर विचार व्हायला हवा. बहेलिया ही जमात प्राण्यांच्या शिकारीसाठी ओळखली जात असली तरी बहेलिया समाजातले सर्वच लोक हे प्राण्यांची शिकार करत नाहीत. त्यामुळे वाघांच्या शिकाऱ्यांना पकडण्याच्या नादात त्यांच्या मूळ निवासस्थानी, त्यांच्या वस्त्यांमध्ये जाऊन सर्वांनाच अटक करणं हे चुकीचं ठरेल. जे शिकारी प्रत्यक्ष वाघांना मारतात त्यांना मिळणारा आर्थिक मोबदला हा खूप मोठा असतो. त्यामुळं त्यांना जंगलालगत राहणाऱ्या ग्रामस्थांचीही साथ मिळते.
पण यामागे पैसा हे एकमेव कारण नाही, तर वनविभाग आणि गावकरी यांमधील संघर्ष हा देखील यामागे कारणीभूत असलेला एक महत्त्वाचा घटक आहे. जंगलाच्या हद्दीत येणाऱ्या गावांमधील लोकांवर आणि पाळीव प्राण्यांवर, गुरांवर बरेचदा वाघांकडून हल्ले केले जातात आणि या हल्ल्यांमध्ये माणसं आणि गायी-गुरं मृत्युमुखी पडतात. तेव्हा वनविभागाकडून गावकऱ्यांना वेळेवर मदत मिळत नाही आणि वाघांचे हल्लेही थांबत नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांना वाघांची शिकार करणाऱ्या बहेलियांना मदत करणं हे अधिक सोयीचं वाटतं. बहेलिया शिकाऱ्यांना तस्करीच्या कामात राजस्थानमधील बावरिया टोळीची सुद्धा साथ मिळते. तस्करीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील तस्करांचाही समावेश असल्यामुळे भारताच्या सीमेलगत असलेली राज्ये, विशेषतः ईशान्येकडील राज्यातील तस्करही ह्या जाळ्यात सामील आहेत. तेव्हा वाघांची शिकार रोखणं ही वनविभागावर असलेली मोठी आणि आव्हानात्मक जबाबदारी तर आहेच, शिवाय ही गुंतागुंतीची समस्यांची साखळी सोडवण्यासाठी प्रशासकीय आणि धोरणात्मक पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत. या टोळ्यांमधील लोकांसाठी पर्यायी रोजगार सुविधा, शिक्षण सुविधा, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये जाणीव जागृती करून वाघांची किंवा एकंदरीतच वन्य प्राण्यांची शिकार करण्यापासून त्यांना परावृत्त करणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला हे माहिती आहे का की वाघ हा प्राणी जैविक साखळीतील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. तो पर्यावरणाच्या संतुलनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. तो सर्वोच्च शिकारी म्हणजेच ॲपेक्स प्रेडेटर आहे. त्याला कीस्टोन स्पीशी असंही म्हणतात. तो जंगलातील हरिण, नीलगाय, रानडुक्कर यांसारख्या शाकाहारी प्राण्यांची शिकार करतो. शिवाय तो सहसा कमजोर किंवा वृद्ध प्राण्यांची शिकार करतो. त्यामुळं अशा प्राण्यांची संख्या नियंत्रणात राहते आणि जंगलात केवळ सक्षम आणि निरोगी प्राणीच टिकून राहतात. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा जंगलाचा कायदा सुरळीतपणे चालतो आणि प्राण्यांची संतती मजबूत होते. वाघ नामशेष होऊ लागले तर जैविक साखळी विस्कळीत होईल. शाकाहारी प्राण्यांची संख्या अनियंत्रितरित्या वाढेल, वनस्पती नष्ट होतील आणि जंगल ओसाड होऊन ते वाळवंटीकरणाच्या मार्गावर जाईल. त्यामुळे हे लक्षात घ्यायची गरज आहे की वाघ हा फक्त एक शिकारी प्राणी नसून तो संपूर्ण जंगलाचे आरोग्य टिकून राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तो अस्तित्वात असेल तरच परिसंस्था टिकून राहील. या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर जाणीव जागृती व्हायला हवी. तसंच प्रशासकीय आणि धोरणात्मक पातळीवर काही ठोस निर्णयांद्वारे कार्यवाही करणं गरजेचं आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतंय? या संदर्भात कोणकोणत्या स्वरूपाच्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात? एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या दृष्टिकोनातून विचार करा आणि तुम्हाला काय सुचतंय ते आम्हाला कमेंट करून सांगा. थँक्यू.